नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत. ह्या व्हिडिओचे आपण दोन पार्ट करतोय. पहिल्या पार्टमध्ये आपण बेरिश साईड बघतोय आणि सेकंड पार्टमध्ये आपण बुलिश साईड बघतोय. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता ह्या इथे बघू शकता की मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात काय आहेत, कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत. पण सगळ्याच कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती आपण ट्रेड करतो का? नाही करत. कारण का? आता सगळ्याच कॅन्डलस्टिक पॅटर्न जरी वर्क करत असल्या, काही मोजक्याच कॅन्डलस्टिकवरती आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. कारण या सगळ्या कॅन्डलस्टिक पॅटर्न लक्षात ठेवणं खूप अवघड असतं. त्यामुळे मेजर अशा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत त्या तुम्हाला मी आज सांगणार आहे. आणि त्याच कॅन्डलस्टिकवरती तुम्ही जर ट्रेड घेतला तर तुमची ॲक्युरसी वाढण्याचे चान्सेस हाय आहेत. जो पहिला पॅटर्न आहे तो काय आहे? बेअरिश एंगल्फिंग आहे. समजा आता हा रेजिस्टन्स झोन आहे आणि जे आपल्या आता बेअरिश साईड आहे, शक्यतो आपण रेजिस्टन्स झोनलाच आपल्याला ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न फाइंड आउट केला पाहिजे. आधीमध्ये कुठेही ह्या कॅन्डलस्टिकवरती ट्रेड करायचा नाही. समजा हा रेजिस्टन्स झोन आहे, हा रेजिस्टन्स झोन आहे. समजा बायर्सने मार्केटला वर नेण्याचा प्रयत्न केला आणि हा इथे एक रेजिस्टन्स झोन आहे. त्यावेळेस काय असतात? इथे सेलर्स असतात. मग त्यावेळेस काय होतं? बायर्स कमी पडतात आणि सेलर्स त्यांच्यावर हवे होतात. त्यावेळेस ही बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल फॉर्म होते. आता इथे बघू शकता की तुम्ही की बुलिश कॅन्डलच्या बॉडीच्या पण किती ह्या बॉडीने काय केलेलं आहे? पूर्णपणे खाल्लेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे? एंगल्फ केलेलं आहे. म्हणून हे ह्या कॅन्डलला बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल असं म्हणलं जातं. ह्या इथे ह्या कॅन्डलच्या विकच्या इथे जर तुम्ही ट्रेड घेतला तर तुमचे विन होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता जो दुसरा पार्ट आहे तो म्हणजे आहे इव्हिनिंग स्टार. ह्या इथे ही सगळ्यात पॉवरफुल कॅन्डलस्टिक पॅटर्न मानला जातो. कारण का? समजा ह्या इथे बघा, एक बुलिश कॅन्डल आहे. त्यानंतर मार्केटने काय केलं आहे? एक डोजी फॉर्म केलेलं आहे. समजा इथे रेजिस्टन्स झोन आहे. एक डोजी कॅन्डल कधी फॉर्म होते? ज्यावेळेस मार्केट इनडिसिजन असतं, म्हणजे मार्केटला वरती जायचं खाली जायचं हे कळत नसतं, त्यावेळेस डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म होतो. आणि त्यानंतर बघा, ही कॅन्डल पूर्णपणे काय केलं आहे? ह्या कॅन्डलला एंगल्फिंग केलेलं आहे. म्हणजे बेअरिश एंगल्फिंग प्लस डोजी ह्या तिन्ही कॅन्डलस्टिकच्या पॅटर्नला इव्हिनिंग स्टार असं म्हणलं जातं. त्यामुळे ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्नला पॉवरफुल कॅन्डलस्टिक पॅटर्न मानला जातो. आता जो तिसरा आहे तो म्हणजे आपला शूटिंग स्टार. आता बघा, हा शूटिंग स्टार कॅन्डल. आता हे ज्यावेळेस आता समजा कॅन्डल इथे ओपन झाली तर बायर्स काय करतात? बायर्सला मार्केटला वर नेण्याचा प्रयत्न करतात. पण सडनली काय होतं? इथं रेजिस्टन्स झोन असल्यामुळे सेलर्स ॲक्टिवेट होतात आणि मार्केटला काय करतात? खाली आणण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस ही शूटिंग स्टार कॅन्डल फॉर्म होते. ह्याचा अर्थ काय? बायर्स कमी पडले आणि सेलर्सला पूर्णपणे काय केलेलं आहे? पूर्णपणे मार्केटला रिव्हर्स केलेलं आहे. त्यावेळेस शूटिंग स्टार कॅन्डल पॅटर्न फॉर्म होतो. समजा ह्या कॅन्डलच्या लोवरती ट्रेड घेतला तर तुमचा ट्रेड सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ह्या तीन कॅन्डलस्टिक आता आपण काय करणार आहोत? चार्टवरती बघणार आहोत. सध्या मी इरो USDमध्ये 4 आवरली टाईम फ्रेममध्ये आहे आणि आपण काय करूया? एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन ड्रॉ करूया. हा एक रेजिस्टन्स झोन मी ड्रॉ करतो आहे, सपोर्ट झोन. हा एक आपला रेजिस्टन्स झोन आहे आणि जर नीट बघितला हा मेन रेजिस्टन्स झोन आहे. मायनर रेजिस्टन्स झोन एक हे ते आतमध्ये बघा, हो हा काय झाला आहे? इथे मायनर रेजिस्टन्स झोन मार्केटने काय केलं आहे? फॉर्म केलेला आहे. इथे एकदा रिटेस्ट केलेलं आहे मार्केटने, इथे रिटेस्ट केलेलं आहे, इथे एकदा केलेलं आहे. आणि ह्या इथेच मला काय दिसतं आहे? एक मायनर सपोर्ट झोन सुद्धा दिसतं आहे. आता मी छोट्या टाईम फ्रेममध्ये जाऊन बघतो ह्या कॅन्डलस्टिक कुठे आपल्याला फाइंड आउट होतात का. या छोट्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला काय करायचे आहेत? ह्या कॅन्डलस्टिक फाइंड आउट करायचे आहेत. तर हा मार्केटने काय केलेलं आहे? पहिला टच केलेला आहे, त्यानंतर सेकंड केलेला आहे, त्यानंतर थर्ड केलेला आहे. शक्यतो फर्स्ट सेकंड टच मार्केटला पहिला करू दे सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोनला, आणि मगच आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न तिसऱ्या चौथ्या ह्याला आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर ह्या इथे बघू शकता मार्केटने काय केलेलं आहे? एक बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल मार्केटने फॉर्म केलेलं आहे. बघा, 1 2 3 कॅन्डलला ह्या कॅन्डलने काय केलेलं आहे? एंगल्फ केलेलं आहे. जर समजा ह्या इथे तुम्ही ट्रेड घेतला असता आणि ह्या सेकंड कॅन्डल जी ग्रीन दिसते त्या विकच्या वरती जर तुम्ही स्टॉप लॉस लावला असता आणि टार्गेट 1:2 ठेवला असता तर आरामात तुमचं टार्गेट हिट झालेलं आहे. पुढे बघूया आपण. आता ह्या इथे बघा, ह्या इथे एक इव्हिनिंग स्टार पॅटर्न दिसतोय काय? बघा, एक बुलिश कॅन्डल आहे, त्यानंतर एक डोजे आहे. आता ह्या हँगिंग मॅनसुद्धा म्हटलं जातं, पण एक डोजी फॉर्मसुद्धा आपण ह्या इथे गृहीत धरूया ह्या इथे. आणि त्यानंतर काय आहे? एक बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल आहे. समजा ह्या इथे तुम्ही ट्रेड घेतला असता या कॅन्डलच्या लोला आणि स्टॉप लॉस इथे ठेवला असता आणि टार्गेट 1:2.
तर आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. कुठल्याच स्ट्रॅटर्जीची ॲक्युरेसी ही 100% नसते. तर मार्केटने ह्या इथे हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो करत मार्केटने काय केलेलं आहे, ह्या मेन रेजिस्टन्स झोनला काय केलेलं आहे, टच केलेलं आहे. तर ह्या इथे बघा आपल्याला कुठले कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म होते का. हां, एक मोमेंटम कॅन्डल आहे ही. त्यानंतर मार्केटने काय केलं, एक बेरिश एंगल्फिंग कॅन्डल मार्केटने फॉर्म केलेलं आहे. इथं नीट बघितला तर एक इव्हिनिंग स्टार पॅटर्न फॉर्म दिसतो आहे. इव्हिनिंग स्टार डोजे, एक बुलिश एंगल्फिंग आणि ही कॅन्डल जी आहे ती बेरिश एंगल्फिंग आहे. ह्या इथे जर ट्रेड घेतला असता स्टॉप लॉस ह्या कॅन्डलच्या वरती आणि टार्गेट ह्या प्रिवियस सपोर्ट झोनवरती. हा रेजिस्टन्स झोन ब्रेक झाल्यावर हा काय होतो, सपोर्ट झोन होतो. तर आपलं टार्गेट आरामात बघा अचीव झालेलं आहे. त्यानंतर हे ब्रेक केल्यानंतर ह्या रिटेस्टला बघा, ह्या रिटेस्टला पहिला होऊ दे, सेकंड होऊ दे, मी काय म्हटले तिसऱ्या रिटेस्टला आपल्याला काय करायचं आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म झालेला बघायचा आहे. तर आता ह्या इथे बघा, ह्या इथे बेरिश एंगल्फिंग दिसते. ह्या इथे ट्रेड घेतला, स्टॉप लॉस ह्या कॅन्डलच्या वरती थोडेसे स्पेस देऊया आपण आणि टार्गेट आपलं काय 1:2 आरामात काय झालेलं आहे बघा, इथे अचीव झालेलं आहे. आपल्याला बेरिश एंगल्फिंगचं मिळाले. आपल्या शूटिंग स्टारचं एक एक्झाम्पल आपण बघूया, कुठे सापडते का बघूया. आता ह्या इथे बघा, हे एकदम मोमेंटम कॅन्डल आहे. ह्या कॅन्डलवरती आपण ट्रेड घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही, कारण आपला स्टॉप लॉस खूप मोठा होतो यावरती. आपलं रिस्क मॅनेजमेंटमध्ये आपल्याला ते बसत नाही. आता ह्या इथे नीट बघा तुम्ही, ह्या इथे बघा मार्केटने काय केलेलं, परत एक बेरिश एंगल्फिंग कॅन्डल आपल्याला इथे फॉर्म झालेली दिसते. स्टॉप लॉस काय करायचा, थोड्या ह्या कॅन्डलच्या वरती घ्यायचा, थोडासा स्पेस द्यायचा स्टॉप लॉसला आपल्या आणि टार्गेट 1:2 ठेवायचं. बघा आपलं अचीव झालेलं आहे. शूटिंग स्टारचं एक्झाम्पल मिळते बघा आपल्याला. सपोर्ट झोन आहे. जो सेकंड पार्टमध्ये आपण जे कॅन्डलस्टिक बघणार आहोत ते सेम ह्याच्या अपोजिट अशा कॅन्डल आपण बघणार आहोत. हां, ह्या इथे सापडल्या बघा. ह्या इथे नीट तुम्ही बघितला तर काय झालेलं आहे, एक शूटिंग स्टार मार्केटने कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म केलेला आहे. हे बघा, हे दिसते. हे बायर्स काय केले, बायर्सने मार्केटला वरती नेण्याचा प्रयत्न केला, पण सडनली काय झाले, सेलर्स हवी झाली आणि मार्केटला ह्या इथं क्लोज केलं आणि त्यानंतर लगेच एक रेड कॅन्डल फॉर्म झालेलं आहे. समजा ह्या इथे ट्रेड घेतला असता. आता शूटिंग स्टार, आता ह्याला इव्हिनिंग स्टारसुद्धा आपण म्हटलं तरी काय हरकत होणार नाही. बघा, हे एक बुलिश कॅन्डल, त्यानंतर एक शूटिंग स्टार, डोजी काहीही म्हणा, डोजी शूटिंग स्टार चालतं ह्याला. त्यानंतर एक रेड बेरिश एंगल्फिंग कॅन्डल. टार्गेट आपलं 1:2 ट्रेड आपला अचीव झालेला आहे. त्यानंतर इथे बघा, आता ही एक मोमेंटम कॅन्डल आहे, एकदम सडनली स्पाइक आलेला आहे. तर ह्यामध्ये आपण ट्रेड शक्यतो अवॉइड करायचा. पुढे बघा आपल्याला मिळते का, येस, एक बेरिश एंगल्फिंग या छोट्या छोट्या कॅन्डलनंतर काय झालेलं, मार्केटने सेल्सने काय केलेलं, पूर्णपणे मार्केटला खाली नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक मोमेंटम कॅन्डल दिलेली आहे बेरिश एंगल्फिंग. ट्रेड घेतला इथे स्टॉप लॉस याच्यावरती, टार्गेट 1:2 अचीव झालेलं आहे. पुढे बघा आपल्याला कुठले एक्झाम्पल मिळते काय, येस, परत एकदा बेरिश एंगल्फिंग आहे. ते शूटिंग स्टार पण कॅन्डल दिसते तुम्हाला आणि एक बेरिश एंगल्फिंग पण. ह्या ते ट्रेड घेतला असता ह्या कॅन्डलच्या विकच्या खाली, स्टॉप लॉसवरती, स्टॉप लॉस आपला टार्गेट 1:2 आरामात अचीव झालेला आहे. पुढे बघू, नाही आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती, तर प्लीज कमेंटमधून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.